Human nutrition, right? Yes. गेलं. Yes, what do you mean by nutrition? काय असतं nutrition म्हणजे? Yes, what? काय? Yes, we get nutrients from the food we eat. It's called as nutrition, right? And what type of nutrients we get from food? Carbohydrate, proteins, lipids, nucleic acids, fats, etc. Right? Then yesterday what we are seeing, are you done with that chart? Yes. Okay, just we'll revise the things, right? How many glands are there? How many types of digestive glands are there? 5. कुठले कुठले? Salivary gland, gastric gland, liver, pancreas, intestinal gland. Yes. So salivary gland काय secrete करते? Saliva. Yes. Then second is gastric gland secretes. Gastric juice. Then the third one is liver secretes. Bile juice. Bile juice. Then yes. Pancreas secrete. Pancreatic juice. Intestinal gland secrete. Succus entericus. Then next. Enzymes. हाँ काय बोलत होता आपण? हाँ, tell me the enzymes right now, right? हाँ नहीं, but first of all, close your notebooks. हाँ, हाँ, what do you mean by endocrine glands? Are you looking like that? हे वेगळंच चाललं का? There are two types of gland, endocrine and exocrine gland, right? हाँ. No, you're talking about only pancreas part. I'm talking about the generalized कि body मध्ये endocrine glands काय आहेत आणि exocrine glands काय आहेत. Endocrine glands hormones. Very good. आणि exocrine? Exocrine काही पण secrete करतात, like enzyme secrete करतात. Testes is also exocrine gland. तिथं sperm बनवते, right? अरे तुम्हाला बेसिक डिफरन्स काय सांगितला होता मी की व्हॉट आर एंडोक्राइन अँड एक्झो हे प्रत्येक वेळेस लागणार आहे. ग्लँड्स आहेत, ग्लँड्स आणि ऑर्गनमध्ये काय डिफरन्स आहे? ग्लँड्स ऑलवेज सिक्रीट समथिंग, राईट? काहीतरी सिक्रीट करताय. आता जे सिक्रीट करतात नॉट नेसेसरी त्यांना स्वतःलाच लागेल, बॉडीमध्ये कुठेही लागू शकतं ते, राईट? मग टू टाईप्स ऑफ ग्लँड्स आहेत there. एक कुठली ग्लँड असते? एंडोक्राइन. आणि दुसरी कोणती ग्लँड असते? एक्झोक्राइन. एंडोक्राइन ग्लँड अँड एक्झोक्राइन ग्लँड, राईट? एंडोक्राइन ग्लँड काय सिक्रीट करते? इट सिक्रीट्स हॉर्मोन, ठीक आहे? सिक्रीट्स हॉर्मोन्स. आपल्या बॉडीमध्ये 14 एंडोक्राइन ग्लँड्स आहेत. किती? 14 एंडोक्राइन ग्लँड्स आहेत there. आणि एक्झोक्राइन काय सिक्रीट करते? जनरली इट सिक्रीट्स एन्झाइम्स. समटाइम्स लाईक इफ टेस्टिस अँड ओव्हरीज आर देअर इट सिक्रीट्स एग अँड स्पर्म्स ऑल्सो. सिक्रीट म्हणजे प्रोड्युसेस एग्स अँड स्पर्म्स, राईट? जे एंडोक्राइन ग्लँड्स आहेत त्या एंडोक्राइन ग्लँड्स काय सांगितलं तर दे ट्रस्ट ब्लड, right? So what they do, हा मेन पॉइंट आहे. they pour their secretion directly into the blood. directly कुठे पोर करतात? ब्लडमध्ये, राईट? आता हे असं कोणाला बोलतात? बिकॉज हे ब्लडमध्ये नाही पोर करत. हे काय करतात? त्यांचं सिक्रेशन ज्यांना लागतंय त्याला देतात. त्याच्याकडे डक्ट पाठवतात आणि डक्ट थ्रू त्याला प्रोव्हाइड करतात. मग इकडे काय लिहिणार आपण? दे carries their secretion via ducts. त्यांच्या स्वतःच्या डक्ट्स बनवतात त्या आणि मग डक्ट थ्रू ते घेऊन जातात. मग यांना डक्ट बिअरिंग ग्लँड्स म्हणतात. व्हॉट आर दिस? दिस आर डक्ट बिअरिंग ग्लँड्स. आणि व्हॉट आर दिस? दिस आर डक्टलेस ग्लँड. हे कसं ग्लँड्स आहेत? डक्टलेस आणि या डक्ट बिअरिंग आहे, राईट? आता डक्टलेस का? बिकॉज ह्या काय करतात? आता आपल्याला माहिती आहे कोणीतरी एक असं ट्रेन येते इकडून तिकडे फिरत असतं, राईट? मग आपण काय करणार? एखाद्या पार्सल आपल्याला एका गावाकडनं दुसरीकडे द्यायचं असेल, आपण त्या ट्रेनवाल्यांकडे देऊन देणार. ती तिकडे जाईल, ते तिकडे घेऊन घेतील, कलेक्ट करतील. वी ट्रस्ट दॅट सिस्टम, राईट? दुसरे काय? दे डोंट ट्रस्ट इट. ते काय करतील?
स्वतः जातील ते पार्सल देऊन येतील. लाईक दॅट ओनली, की हे काय करतात स्वतःची डक्ट, जसं आपण लिव्हरचं काल बघितलं कुठून कुठे त्याची बाईल डक हिपॅटिक डक आणि ते जाऊन डिओडेनमध्ये ओपन होते, राईट. हेच बाकीच्या ग्लँड्स काय करतात, कोणती पण ग्लँड असेल ती काय करते, तिचं सिक्रेशन ब्लडमध्ये टाकते. मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं की समजा आपली पिच्युटरी ग्लँड आहे, ठीक आहे ना. पिच्युटरी ग्लँडला एखादं सिग्नल द्यायचं असेल थायरॉइड ग्लँडला, मग ती काय अशी डक्ट घेऊन इथे थायरॉइड ग्लँडपर्यंत डक्ट येऊन मग तिथे हॉर्मोन नाही, ती काय करते हॉर्मोन डायरेक्ट कोणाला देते, ब्लडला. ब्लडकडनं कुठे जातो तो, त्या रिस्पेक्टिव्ह ऑर्गनला. कसं, थ्रू पर्टिक्युलर काहीतरी रिसेप्टार्स असतात. बारकोड कसा असतो आपला, तुम्ही ते बघितलं असेल ग्रॉसरी शॉप्स मार्ट्समध्ये वगैरे, की वेन यू स्कॅन दॅट बाय युझिंग दॅट मशीन, त्या कोडने बरोबर त्याचीच प्राईज आणि त्याचंच नाव ते कम्प्युटरवर येतं, राईट. मग सेम थिंग इज हिअर, की काही काही रिसेप्टार्स असतात हॉर्मोन्सवर, ते हॉर्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स बरोबर ते हॉर्मोन्सवर ट्रॅव्हल करतात. त्यांना कळतं की त्याचे रिसेप्टर ओव्हरी, समजा FSH आहे, फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, तर तो बरोबर जे ब्लडमध्ये कितीतरी हॉर्मोन्स आहे ना का वेळी, प्रत्येक ग्लँड ब्लडलाच हॉर्मोन देत आहे आणि ती दुसरीकडे जाऊन काम करत आहे. मग ते ग्लँड जेव्हा सिक्रीट करते तेव्हा ती स्वतःवर काम नाही, ते दुसरं कोणावर तरी काम करत आहे ना. आताच आपण इन्सुलिन बघितलं का काय काम आहे इन्सुलिनचं, ब्लडची शुगर लेवल काय करतं, डिक्रीज करतं. मग त्याला ब्लडमध्ये जायला लागेल, शुगर मग ते लिव्हरकडे जाईल, मग ते लिव्हरकडे गेल्यावर त्या शुगरला कलेक्ट करून ग्लायकोजन बनवेल. अंडरस्टूड. मग दुसऱ्याच ऑर्गनवर नेहमी काम करायचं आहे, पण मग कळणार कसं की कुठला ऑर्गन आहे, त्यांच्याकडे ऑर्गन्सवर पर्टिक्युलर रिसेप्टार्स असतात, मग हे तिथे जाऊन बाइंड करतात, राईट. मग या डकलेस ग्लँड या डक बिअरिंग ग्लँड आहे. मग डकलेस एंडोक्राइन ग्लँडचं एक्झाम्पल काय आपल्याकडे, पिट्युटरी ग्लँड, राईट. सगळ्यात जास्त हीच आपले हॉर्मोन सिक्रीट करते. त्याच्यानंतर पिनियल ग्लँड, ही पण कुठे असते, ब्रेनमध्ये असते. अजून सांगा, थायरॉइड ग्लँड आहे, राईट. अजून पॅनक्रियाचं आपण बघितलं दोन्हीसारखं काम करते, राईट. ती हॉर्मोन पण बनवते आणि एन्झाईम पण बनवते. अशा किती ग्लँड्स आहेत आपल्याकडे, 14 एंडोक्राइन ग्लँड्स आर देअर. आणि इकडे सांगा सलायव्हरी ग्लँड. आठवतं आपण काय बोललो की वेस्टिब्यूल रिजनमध्ये सलायव्हरी ग्लँड आहे आणि इकडे डक्ट ओपन होतात. काल आपण बघितलं लिव्हर कशी ग्लँड आहे, एक्झोक्राइन ग्लँड आहे. अजून कुठली ग्लँड, पॅनक्रियाज, ती काय करणार तुम्ही एक्झोक्राइनमधनं. एक्झोक्राइन लिमिटेड आहे पण एंडोक्राइन ग्लँड्स आर सो मेनी, 14 to 15 एंडोक्राइन ग्लँड्स आर देअर, राईट. त्याच्यामध्ये आपल्या बाकी परमनंट आहे, बट फिमेलमध्ये प्लेसेंटा इज द टेम्पररी एंडोक्राइन ग्लँड, बिकॉज जोपर्यंत प्रेग्नन्सी आहे तोपर्यंत 6 months वगैरे प्लेसेंटा असतो, ओके. बिकॉज तो फॉर्मच 3rd monthमध्ये होतो प्रेग्नन्सीच्या, ओके. आता क्लिअर आहे, हे बेसिक आहे, हे माहितीच पाहिजे की एंडोक्राइन ग्लँड्स आणि एक्झोक्राइन ग्लँड्स. एंडोक्राइन ग्लँड सिक्रेट्स हॉर्मोन्स, दे सिक्रेट्स एन्झाईम. एंडोक्राइन ग्लँड्स दे प्रोड्यूस नाही काय, they believe in blood, so they pour their secretion directly into the blood and then blood provide that secretion to other cells. And exocrine gland, they are duct bearing glands, they carries their secretion to their targeted organ via ducts, so they are duct bearing glands, okay. So there are almost 14 endocrine glands in humans and selected exocrine like liver, pancreas, salivary glands are the exocrine glands. Are we clear? Okay. Write down this thing. हे कुठेतरी दुसरीकडे लिहून घ्या हवं तर, नाही तर आधी जागा असेल तर आधीच इथे लिहून घ्या.
Close your notebooks. So the first topic is, first we'll discuss about digestion of carbohydrate. Digestion, आता थोडेसे कॉम्प्लेक्स टॉपिक स्टार्ट झाले, सो अटेन्शन व्हेरी केअरफुली. हां, डायजेशन ऑफ कार्बोहायड्रेट. आता डायजेशन स्टार्ट कुठनं होतं मला सांगा? माउथपासून. ठीक आहे, सो इट स्टार्ट्स फ्रॉम माउथ. व्हॉट हॅपन्स इन माउथ? ओनली इंजेशन. काय आता? इंजेशन म्हणजे काय? इनटेक ऑफ फूड. सेकंड, कुठे जातं फूड? सेकंड इट गोज टू yes, oral cavity or buccal cavity. So it enters into buccal cavity or oral cavity, right? मला सांगा, we are specifically talking about the carbohydrates only. आपण फक्त कोणाबद्दल बोलतोय? कार्बोहायड्रेट्स. ॲक्च्युली हे सायमल्टेनियसली होतं. सेम टाईमला कार्बोहायड्रेट आहे, प्रोटीन्स आहे, लिपिड्स आहे, सगळे सेम टाईमला ब्रेक होतात. बट फॉर स्टडी और टू अंडरस्टँड वी आर गोइंग टू स्टडी इट सेपरेटली. की कार्बोहायड्रेट विल फिनिश फर्स्ट अँड देन विल go to protein and then the lipids. Okay, but चालू सगळं सोबतच आहे. मग जेव्हा फूड, when we eat the food, for example, in which type of food we get carbohydrate? काय खातो की आपल्याला कार्बोहायड्रेट मिळत आहे? whatever it is, रोटी, भाकरी, चपाती, whatever it is, त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट मिळालं. ठीक आहे. when we chew it, what is present in the oral cavity or buccal cavity for the digestion? Saliva. Very good. काय असतं? Saliva. So when food enters into buccal cavity or oral cavity, then it forms bolus. काय फॉर्म करतं ते? Bolus. Bolus means what? Food plus saliva is equals to bolus. त्याला काय बोलतो आपण? Bolus. मग सलायवाकडे काही आहे का फॉर द डायजेशन ऑफ कार्बोहायड्रेट? आपण बघितलंय, सलाव्याचं कंटेंट बघितला. ठीक आहे. सलायवा, आता तुम्हाला सिम्पली यू हॅव टू गो थ्रू दॅट टेबल विच वी हॅव written yesterday. Open that table. Very good. It is salivary amylase or ptyalin. Right? काय saliva कडे? Salivary amylase or ptyalin. P is silent. Right? So what will happen here? इथे कुठली रिॲक्शन होणार आहे? We were having starch. आपण जे फूड खाल्लं त्याच्यामध्ये स्टार्च होता. स्टार्च कशामध्ये कन्वर्ट होईल? माल्टोजमध्ये. कशामध्ये? माल्टोजमध्ये. बाय युझिंग विच एन्झाईम? द एन्झाईम वॉज, अरे बापरे, द एन्झाईम वॉज salivary amylase. कुठला एन्झाईम होता? salivary amylase or ptyalin. Whatever how the starch we have taken inside or जेवढं पण मिळालं, स्टार्च असेल किंवा जेवढं पॉलिसॅकराइड्स मिळाले, ठीक आहे, त्याच्यामधनं ओनली 30% ऑफ स्टार्च इज डायजेस्टेड इन, येस, कुठला, काय बोलतो आपण, कुठला पार्ट? ओरल कॅव्हिटी किंवा बकल कॅव्हिटी. त्याच्यामध्ये फक्त किती पर्सेंट स्टार्च ओरल कॅव्हिटीमध्ये डायजेस्ट होतं? 30%. राईट. कॅन यू टेल मी स्टार्च इज अ मोनोसॅकराइड, पॉलिसॅकराइड और what it is? Polysaccharide. It's a polysaccharide. So starch is a polysaccharide. ठीक है. Salivary amylase act on it and it converts it into maltose. And what is maltose? Monosaccharide, disaccharide or polysaccharide? Disaccharide. What is it? It is a disaccharide. So this is disaccharide. राईट. अजून पण आपल्याला सिम्पल युनिट मिळालं आहे का? नाही, फक्त डायसॅकराइडपर्यंत पोहोचलो आपण. राईट. देन इट गोज टू ओरल कॅव्हिटी, बकल कॅव्हिटी. नंतर थर्ड काय असेल? बोलू? येस, फॅरिंग्स. फॅरिंग्समध्ये काही आहे का डायजेशनसाठी? नाही. त्याच्यानंतर इसोफेगस. इसोफेगसकडे काय आहे का? नाही. ह्यांच्याकडे डायजेशनसाठी कधीच काय नसणार आहे, बिकॉज दे आर जस्ट अ पॅसेजेस. राईट. इसोफेगस. इसोफेगस नंतर काय असतं? स्टमक. व्हेरी गुड. द नेक्स्ट इज स्टमक. स्टमककडे आहे का कुठलं ग्लँड? गॅस्ट्रिक ग्लँड. काय सिक्रेट करते? गॅस्ट्रिक ज्यूस. बट गॅस्ट्रिक ज्यूसकडे काय आहे का फॉर द डायजेशन ऑफ कार्बोहायड्रेट? नो, इट डझंट हॅव एनिथिंग. राईट. नेक्स्ट इट गोज टू, येस, बट whenever the food enters into the stomach, ठीक आहे, that bolus mixes with HCl and what it forms? It forms acidic chyme. काय फॉर्म करतं ते? Acidic chyme, not chyme, it is chyme. Acidic chyme, why? Because HCl is a strong hydrochloric acid. So that bolus mixes with the yes, it mixes with the HCl and it forms the acidic chyme. Right? This reaction takes place. आता जेव्हा प्रोटीन पण असेल फूडमध्ये तर स्टमकमध्ये प्रोटीनचं डायजेशन चालू आहे, बट आपण फक्त कार्बोहायड्रेट बद्दल बोलतोय. then we'll shift to the next part. And what is that next part? Yes, what it is? See, small intestine. What is it? Small intestine. मग मला सांगा, स्मॉल इंटेस्टाईन कडे when food enters into small intestine, when food enters into small intestine, काय त्याच्याकडे?
येस येस, इट हॅज अमायलेज. 3 ज्युसेस येतात. किती ज्युसेस येतात? 3 ज्युसेस. विच आर दोज? Which are those? 3 juices acts inside small intestine, and what are those? Very good, Icha. It is bile juice, pancreatic juice and succus entericus. Right? आता signals जातात की food has been entered into the small intestine, so liver has to secrete bile juice, it has to secrete pancreas. आपण ते प्रोटीन वाला पार्ट मध्ये बघू. ठीक आहे, इथे आपण डायरेक्टली लिहून टाकू. स्मॉल इंटेस्टाइन कडे पहिला ज्यूस कुठला होता मला सांगा. व्हॉट वॉज दॅट फर्स्ट ज्यूस? बाईल ज्यूस. त्याच्याकडे आहे का काही डायजेशनसाठी? नाही. इकडे पण आपण काय लिहिणार? ऑल दिस थिंग्स, फॅरिंग्स, इसोफेगस अँड स्टमक. देअर इज नो एन्झाईम फॉर दी डायजेशन ऑफ. कोणाचं डायजेशनसाठी एन्झाईम नाही आहे? एन्झाईम नाही असं नाही, कार्बोहायड्रेटच्या डायजेशनसाठी एन्झाईम नाही आहे. देअर इज नो एन्झाईम फॉर द डायजेशन ऑफ कार्बोहायड्रेट. इज इट क्लिअर? राईट. देन विल शिफ्ट टू स्मॉल इंटेस्टाइन. बाईल ज्यूसकडे आहे का? नाही आहे. देअर इज नो एनी एन्झाईम फॉर डायजेशन ऑफ. येस, कोणाचं डायजेशनसाठी? कार्बोहायड्रेटचा. राईट, फॉर द कार्ब्स. देन सेकंड वन इज व्हॉट? पॅन्क्रियाटिक ज्यूस. सेकंड इज व्हॉट? पॅन्क्रियाटिक ज्यूस. आहे का याच्याकडे काही? ते ना या दोघांना मिक्स करून पण बोलतात की हिपॅटो पॅन्क्रियाटिक ज्यूस, म्हणजेच बाईल ज्यूस आणि पॅन्क्रियाटिक ज्यूस. पॅन्क्रियाटिक ज्यूसकडे काय मग? व्हेरी गुड, इट हॅज पॅन्क्रियाटिक अमायलेज. आपण काय बोललो, इकडे फक्त किती पर्सेंट स्टार्च डायजेस्ट झालं होतं? 30%. 70% स्टार्च कुठे डायजेस्ट होईल? 70% स्टार्च डायजेस्टेड. राईट. परत कशामध्ये कन्वर्ट होत आहे? माल्टोजमध्येच. राईट. पण यावेळेस काम कोणी केलं? पॅन्क्रियाटिक अमायलेजने. कोणी? पॅन्क्रियाटिक अमायलेज. राईट. नेक्स्ट इज नेक्स्ट सांगा कोण आहे? द थर्ड वन इज कोण आहे ते? सकस एंटेरिकस. कोणाचा ज्यूस आहे हा? येस, इट इज अ ज्यूस ऑफ डायजेस्टिव्ह ज्यूस ऑफ इंटेस्टाइन. मग आता हे सगळे जे माल्टोज आपण बनवून ठेवले होते, इकडे माल्टोज बनलं होतं ते पण तर खाली येईल पुढे. हे माल्टोज आहे. राईट. अपार्ट फ्रॉम दॅट वी हॅव लॅक्टोज ऑल्सो. आपण मिल्कमधनं लॅक्टोज मिळतं. बाकी जे आपण टेबल शुगर खातो दॅट इज सुक्रोज. मग आपण हे सगळे काय? व्हॉट आर दिस ऑल? सध्या हे सगळे काय? मोनोसॅकराइड, डायसॅकराइड की पॉलिसॅकराइड्स? वाव, डायसॅकराइड्स. व्हॉट आर दिस? दिस ऑल आर. आपण एक्झाम्पल्स दिलेत ना डायसॅकराइड्सचे. राईट. मग आपल्याला माहिती आहे सकस एंटेरिकसकडे कुठले कुठले एन्झाईम होते. माल्टोजसाठी काय होतं? आठवा प्रतीक्षा. माल्टेज. व्हेरी गुड. लॅक्टोजसाठी काय होतं? लॅक्टेज. आणि सुक्रोजसाठी सुक्रेज. मग मला जस्ट सिम्पली टेल मी श्रावणी, हे जेव्हा माल्टोज ब्रेक होईल इट इज गोइंग टू फॉर्म व्हॉट? फक्त बोलो. लॅक्टोज ब्रेक होऊन काय मिळेल? आणि यू आर गोइंग टू गिव्ह एक्झाम ऑन बायोमॉलिक्युल्स ऑन सॅटर्डे ना. आणि याच्या आधी पण खूपदा झाले होते मॅम, फक्त एक्झाम नाही झालं, आमचा पेपर झाला होता, आमचा अभ्यास झाला होता. सिद्धी. व्हेरी गुड. लॅक्टोज, गॅलेक्टोज. नावातच येणार आहे. तुम्हाला तेव्हा पण मी काय म्हटलं होतं की नावातच गॅलॅक्टोज आहे ना. फक्त हे नका करू की गॅलॅक्टोज इज मेड फ्रॉम ग्लुकोज अँड लॅक्टोज आणि ते दोघां मिळून ते गॅलॅक्टोज नाव आहे. नाही, गॅलॅक्टोज मोनोसॅकराइडच आहे. सो इट इज मेड ऑफ. व्हेरी गुड. इट इज ग्लुकोज प्लस ग्लुकोज. सार्थक, लॅक्टोज कशापासून बनलाय? व्हेरी गुड. इट इज ग्लुकोज प्लस गॅलॅक्टोज. आणि फ्रूट शुगर, ग्लुकोज प्लस फ्रूट शुगर दॅट इज फ्रक्टोज. आणि हे सगळे काय आहेत? मोनोसॅकराइड्स. व्हॉट आर दिस ऑल? दिस आर मोनोसॅकराइड्स. आणि फायनली मग ह्याच्यासाठी आपण डायजेशन करतो ना. खाताना आपण पॉलिसॅकराइड खाल्लं, मग हळूहळू डायसॅकराइड केलं, आता ते कशामध्ये कन्वर्ट केलं? मोनोसॅकराइड. आणि बस याचं काय होईल पुढे? एब्झॉर्प्शन. व्हॉट इज गोइंग टू टेक प्लेस हियर? एब्झॉर्प्शन होईल. राईट. एब्झॉर्प्शन इनटू ब्लड वेसल्स. हीच तर पुढची स्टेप असेल, एब्झॉर्प्शन. गॉट इट? समजलंय? डायजेशन प्रोसेस काय? जे आपण फूड खातो ते कॉम्प्लेक्स फूड असतं. वी हॅव टू कन्वर्ट इट इनटू सिम्पल वन बाय युझिंग एन्झाईम्स. आणि मग ते एन्झाईम प्रत्येक कोणाकोणाकडे? येस, इट इज प्रेझेंट इन मोनोसॅकराइड, सॉरी, इट इज प्रेझेंट इन द ग्लँड्स, डिफरंट ग्लँड्स. त्याच्यामध्ये मग सलायवाकडे होतं, गॅस्ट्रिक ग्लँडकडे नव्हतं. राईट. मग पुढे बाईल ज्यूसकडे पण नव्हतं, पण पॅन्क्रियाटिक ज्यूस आणि सकस एंटेरिसकडे होते एन्झाईम्स. मग त्यांनी हेल्प केली आणि डायजेशन झालं. म्हणून सगळ्यात जास्त डायजेशन कुठे होतं आहे? डायजेशन कार्बोहायड्रेटचं कम्प्लीटच कुठे होतं आहे? स्मॉल इंटेस्टाईनमध्ये. इज दिस क्लिअर? ठीक आहे. बुकमध्ये खूप कॉम्प्लिकेटेड पार्ट दिला आहे. यू वॉन्ट टू अंडरस्टँड एनिथिंग. ठीक आहे. दिस इज व्हेरी सिम्पल. पण ह्याच्यामध्ये तुम्हाला थिअरिटिकली नेहमीच रिमाइंड करायला लागेल किंवा तुम्हाला रिवाईज करायला लागेल.
की आता तुमचं काय असं थिअरी एक्झाममध्ये असं खूप मोठं डिस्क्रिप्शन येणार नाही. आय एम अगेन टेलिंग यू वाय आय एम टेकिंग दिस चॅप्टर इन डिटेल जस्ट फॉर CET, बिकॉज CET देर आर ओनली 4 चॅप्टर्स ऑफ 11th स्टँडर्ड अँड दिस इज वन ऑफ दॅम. आणि एवढं सिम्प्लिफाय केलं तर तुम्हाला फक्त ते लक्षात ठेवायचं. इज इट डिफिकल्ट? नाही. ओके, just have a look on this. येस, काय मिळालं आपल्याला सिम्पली फ्रॉम द डायजेशन ऑफ कार्बोहायड्रेट मोनोसॅकराइड्स. प्रोटीन्सला डायजेस्ट करून काय मिळेल मला सांगा. आफ्टर डायजेशन ऑफ प्रोटीन व्हॉट विल गेट? अमाइनो ॲसिड्स. व्हेरी गुड. काय मिळेल? अमाइनो ॲसिड्स. राईट. सेम स्टोरी. फर्स्ट इज व्हॉट? माउथ. काय होतं माउथमध्ये? इंजेक्शन. सेकंड इज व्हॉट? ओरल कॅव्हिटी किंवा बकल कॅव्हिटी. इन ओरल कॅव्हिटी और बकल कॅव्हिटी फूड मिक्सेस विथ व्हॉट? येस आकाश, काय म्हणतो आपण मग फूड जेव्हा सलायवा सोबत मिक्स होतं तेव्हा? when food mixes with saliva it is called as bolus. Very good. Then the third thing is what? थर्ड बताओ क्या है? then next is pharynx. pharynx के बाद esophagus. esophagus के बाद stomach. ठीक आहे. then the next is stomach. but what happens in हां मला सांगा आता मगाशी ओरल कॅव्हिटीमध्ये सलायवा तर आहे बट does saliva have anything for the digestion of proteins? प्रोटीनच्या डायजेशनसाठी आहे काय? नो. फॅरिंग्स नथिंग. इसोफेगस नथिंग. राईट. मग इथे काय लिहिणार आपण? देअर विल बी नो एन्झाईम. कोणासाठी एन्झाईम्स नाही आहे? नो एन्झाईम्स फॉर द डायजेशन ऑफ प्रोटीन्स. प्रोटीन्सच्या डायजेशनसाठी एन्झाईम्स नाही आहे. व्हॉट अबाउट स्टमक? विच ग्लँड इज प्रेझेंट देअर? गॅस्ट्रिक ग्लँड. कुठली ग्लँड आहे? गॅस्ट्रिक ग्लँड. काय सिक्रीट करते? गॅस्ट्रिक ज्यूस. आणि गॅस्ट्रिक ज्यूस सिक्रीट करायला कुठला हॉर्मोन आहे जो त्याला स्टिम्युलेट करतो? आठवा. आता गॅस्ट्रिक ग्लँड आठवा. देअर वर 4 सेल्स. देअर वर 4 सेल्स. ऑक्झेंटिक सेल और पराइटल सेल, गॉबलेट सेल और म्यूकस सेल, जी सेल्स, चीफ सेल्स, पेप्टिक सेल्स, झायमोजेनिक सेल्स. आपण लिहिलं होतं ना ऑल आर एन्झाइम बट देयर इज ओनली वन हॉर्मोन विच इज सिक्रेटेड बाय गॅस्ट्रिक ग्लँड.
जी सेल सिक्रीट करतात. व्हॉट वॉज द नेम ऑफ दॅट हॉर्मोन देन? अच्छा, जी हॉर्मोन असंच काहीतरी होतं. Very good. Gastrin is a hormone. So what happens whenever we have the food or we see the food or we smell the food? घरापर्यंत भूक लागलेली नसते, रेस्टॉरंटमध्ये जाईपर्यंत पण भूक लागलेली नसते, पण जेव्हा दुसऱ्यांच्या टेबल्सवर बघतो की अरे मग एकदम भूक लागून येते, राईट? खूप जास्त भूक लागते ॲट दॅट टाईम, किंवा असं स्मेल येतो फूडचा तेव्हा पण एकदम पटकन भूक लागते, राईट? किंवा इवन इफ विल थिंक असं नॉर्मली भूक नसते लागतं, पण आठवलं घरी जाऊन असं असं बनवलेलं आहे मम्मीने, मग तेव्हा घरी जाईपर्यंत खूप भूक लागून जाते. वाय दिस हॅपन्स? बिकॉज वेन एव्हर वी स्मेल द फूड, साईट म्हणजे काय? विजन, और even we eat the food. At that time what happens? All these things they activates G cell. कोणाला ॲक्टिवेट करतात? ते G सेल्सला ॲक्टिवेट करतात. कोणाला ॲक्टिवेट करतात? G cells. आणि G cells काय सिक्रीट करतात? At that time they secretes, yes, they secretes gastrin. काय सिक्रीट करतात? गॅस्ट्रीन सिक्रीट करतात. आणि गॅस्ट्रीन इज अ हॉर्मोन ऑर अन एन्झाईम? हॉर्मोन आहे, आणि जे काय स्टिम्युलेट करतं? गॅस्ट्रिक ज्यूस.
तर आपण भूक लागली, ॲक्टिवेट जी सेल्स सिक्रेट. तुम्ही पोटातनं आवाज येतो राईट. तो आवाज कसला असतो? खरंच उंदीर बिंदीर असता का काही? कावळे उंदीर. मग एन्झाईम्स, त्यांचा टाईम झाला की एन्झाईम सिक्रेट होऊन जातात. किंवा असं काहीतरी बघितलं तर जी सेल ॲक्टिवेट होतात, लगेच काय सिक्रेट करून देतं? गॅस्ट्रिक ज्यूस. आता गॅस्ट्रिक ज्यूस असं नॉर्मल आपण बकेटमध्ये टॅप ऑन केला, एम्प्टी बकेटमध्ये आवाज येतो ना, मग तसं जनरली जेव्हा पोटामध्ये आवाज येतो काही नसतं, किंवा जी सेल्स ॲक्टिवेट होऊन जातात, असं लगेच काहीतरी पाहिलं की ॲक्टिवेट होऊन जातं. आणि ॲक्टिवेट झाल्यावर काय सिक्रेट करते? त्यांचं काम काय? व्हॉट इज येस दे स्टिम्युलेट्स गॅस्ट्रिक ज्यूस प्रोडक्शन. मग त्या काय करतात? गॅस्ट्रिक ज्यूस प्रोड्यूस करतात आणि म्हणून पोटातनं आवाज येतो राईट. गॅस्ट्रिक ज्यूस प्रोडक्शन स्टार्ट करतात आणि मग ते एम्प्टी स्टमकमध्ये ते सगळं पोर होतं म्हणून इट क्रिएट साऊंड राईट. आता गॅस्ट्रिक ज्यूस जेव्हा प्रोड्यूस होईल तर मला सांगा गॅस्ट्रिक ज्यूसकडे आहे का फॉर द डायजेशन ऑफ फॉर द डायजेशन ऑफ प्रोटीन्स? पेप्सिन आहे राईट. पहिले तो HCl येईल, तो पेप्सिनोजनला पेप्सिनमध्ये कन्वर्ट करेल आणि प्रोरेनिन आहे. आपण रेनिन लिहिलं होतं तिथे काय असतं? प्रोरेनिन. अच्छा तुम्ही प्रोरेनिनच लिहिलं आहे गॅस. येस. मग पहिले काय होतं? अरे हां, पहिले काय असतं? पेप्सिनोजन. पेप्सिनोजन आणि प्रोरेनिन. मला सांगा हे दोघं ॲक्टिव्ह हॉर्मोन्स आहेत की इनॅक्टिव्ह हॉर्मोन्स आहेत? इनॅक्टिव्ह हॉर्मोन्स आहेत. आणि कोण त्यांना ॲक्टिवेट करतं? HCl. इकडे पण काय? HCl. पेप्सिनोजन कशामध्ये कन्वर्ट करतं त्याला? ॲक्टिव्ह पेप्सिनमध्ये. आणि प्रोरेनिन कशामध्ये करतं? रेनिनमध्ये राईट. आता हे दोघं काय करतील? व्हॉट दे विल डू, हा जो पेप्सिन आहे आपल्याकडे ज्या प्रोटीनच्या चेन्स आहेत ठीक आहे, मोठ्या मोठ्या प्रोटीनच्या चेनला छोट्या प्रोटीनच्या चेनमध्ये कन्वर्ट करते. ठीक आहे. प्रोटीन म्हणजे पॉलीपेप्टाईड्स असतात. काय असतात? पॉलीपेप्टाईड. मग त्या पेप्टाईड म्हणजे काय? चेन्स आहेत. प्रोटीन काय अशा खूप साऱ्या प्रोटीनच्या चेन मिळून अमायनो ॲसिडच्या चेन मिळून एक पॉलीपेप्टाईड बनवतं. मग आपण त्या सगळ्या चेनला सेपरेट करणार बाय युझिंग वॉट? येस पेप्सिन. कुठला हॉर्मोन करेल हे? पेप्सिन. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन प्रोटीन अँड पेप्टाईड? दिस आर लार्जर प्रोटीन चेन पॉलीपेप्टाइड्स आणि हा काय? स्मॉलर प्रोटीन चेन. ओके, और स्मॉलर चेन ऑफ अमायनो ॲसिड. ओके. त्याच्यानंतर सेकंड काय? प्रोरेनिन. कोणामध्ये काम करतं बोललो होतं आपण? प्रोरेनिन किंवा रेनिन? बेबीजमध्ये, इन्फंट्समध्ये. बिकॉज इट डायजेस्ट द मिल्क प्रोटीन अँड द नेम ऑफ दॅट मिल्क प्रोटीन इज वॉट? केसीन. मग मिल्क प्रोटीन आहे केसीन राईट. त्याच्यावर कोण काम करतं? रेनिन विल वर्क ऑन दॅट. अँड रेनिन काय करेल? त्या केसीनला कन्वर्ट करेल पॅराकेसीनमध्ये. कशामध्ये? पॅराकेसीनमध्ये राईट. कोणामध्ये होतं हे? इट जनरली टेक्स प्लेस इन इन्फंट्स. कोणामध्ये होतं? इन्फंट्समध्ये होतं. त्यांच्यामध्ये केसीन मिल्क प्रोटीन, आपल्यामध्ये पण मिल्कमधलं प्रोटीन केसीनचं राईट. पण त्यांच्याकडे रेनिन नसतं तर त्याला कशामध्ये, म्हणून अडल्ट्सला डायजेस्ट करायला हेवी जातं मिल्क राईट. बिकॉज त्यांच्याकडे रेनिनचं काय असतं? डेफिशियन्सी राईट. फक्त ह्युमन्सचेच बेबीज असेल जे नंतर पण काय करतात? मिल्कवर फीड करतात. बाकी कोणाचे बेबीज नाही करत. ठीक आहे. मग इथे काय की केसीन आहे त्याला कशामध्ये कन्वर्ट केलं? पॅराकेसीनमध्ये. आता हा जो पॅराकेसीन आहे ना, समटाइम इट बाइंड्स विथ कॅल्शियम. कोणासोबत बाइंड करतो तो? कॅल्शियम. सो वेन दिस पॅराकेसीन बाइंड्स विथ कॅल्शियम इट फॉर्म्स पॅराकेसिनेट. काय फॉर्म करतो तो? पॅराकेसिनेट, विच इज द डायजेस्टेड फॉर्म विच इज ऑलरेडी प्रेझेंट इन कर्ड. सो ऑलरेडी कशामध्ये असतो? कर्डमध्ये असतो. मग म्हणून आपण काय बोलतो? कर्ड इज लाईट फॉर डायजेशन. ठीक आहे. इझी फॉर डायजेशन, लाईट फॉर डायजेशन. का? एवढे सारे रिॲक्शन ऑलरेडी त्याच्यामध्ये जाऊन ते पॅराकेसिनेटमध्ये कन्वर्ट झालेलं असतं राईट. सो रेनिन काय करतं? इट कन्वर्ट्स द केसिन इंटू पॅराकेसिन अँड पॅराकेसिन इज कन्वर्टेड इंटू पॅराकेसिनेट when it binds with the calcium ion which is already present in the curd. Is it clear? Right? आता याच्यानंतर स्टमक नंतर फूड कुठे जातं? येस, स्टमकमध्ये आपण काय मिक्स केलं की हे फूड आहेत. हे फूड कोणासोबत मिक्स होतं? फूड नाही, विल से बोलस. बोलस कोणासोबत मिक्स होतं? दिस बोलस मिक्सेस विथ सलायवा. आणि काय फॉर्म करतं? सलायवा नाही रे, HCl. आणि काय फॉर्म करतं? व्हॉट इट फॉर्म्स? ॲसिडिक काईम. काय फॉर्म करतं? ॲसिडिक काईम विच इज हॅव्हिंग अ व्हेरी ॲसिडिक pH 1.5 to 2 एवढा ॲसिडिक pH असतो राईट. आता हे फूड कुठे एंटर करतं आहे मला सांगा? हे पार्शियली डायजेस्टेड फूड कोणामध्ये एंटर करेल? इट एंटर्स इंटू स्मॉल इंटेस्टाईन. कोणामध्ये एंटर करेल? स्मॉल इंटेस्टाईन. आता हा पार्ट कार्बोहायड्रेटच्या वेळेस पण होतो, पण मी इथे सांगते तुम्हाला, अटेन्शन व्हेरी केअरफुली. मला सांगा जेव्हा फूड स्टमककडनं आलं ते फूड कसं होतं? ॲसिडिक बेसिक न्यूट्रल कसं होतं? ॲसिडिक फूड होतं राईट. पण स्टमक
स्टमककडे चाललं, कारण की स्टमककडे खूप जास्त म्युकस असतं, आपण बघितलं, ठीक आहे ना. गॉबलेट सेल म्युकस बनवतात. सो इट वॉज हॅव्हिंग अ लार्ज अमाउंट ऑफ म्युकस विच प्रिव्हेंट्स युअर स्टमक फ्रॉम दी बर्निंग ऑफ HCl. बट स्मॉल इंटेस्टाईनला नाही चालणार, ठीक आहे. का नाही चालणार? बिकॉज ह्याच्याकडे एवढं हार्ड म्युकस नाही किंवा जास्त म्युकस नाही आहे, राईट. सो जेव्हा पण वेन एव्हर फूड एंटर्स इन टू स्मॉल इंटेस्टाईन, ठीक आहे, स्मॉल इंटेस्टाईन हॅज टू डू 3 वर्क्स. हाऊ मेनी वर्क्स? 3 वर्क्स. पहिलं काम काय आहे? स्मॉल इंटेस्टाईनला सगळ्यात आधी काय करायला लागेल की एवढं सगळं ॲसिडिक फूड येणार आहे, मग त्याला अल्कलाईन करायला त्याला तो लिव्हर आणि पॅन्क्रियाजला सिग्नल देईल टू सिक्रेट बायकार्बोनेट आयन. काय सिक्रेट करायला लावेल? बायकार्बोनेट आयन. बायकार्बोनेट आयन अल्कलाईन बनवतं मग फूडला, राईट. पहिला सिग्नल हा द्यायचा. कोणाला दिला सिग्नल? लिव्हरला आणि पॅन्क्रियाजला दोघांना. काय सिक्रेट करायला लावलं? बायकार्बोनेट आयन. कशासाठी? टू रिड्यूस द ॲसिडिटी ऑफ फूड. सेकंड सिग्नल, फूड स्मॉल इंटेस्टाईनकडे आलं तर तो एवढा सेल्फिश नाही की सकस एंटरी कसं फक्त येईल आणि डायजेशन करेल. अजून कोणाला सांगायचं आहे? कोणाचे ज्युसेस ते काम करतात? येस. मग दुसरा सिग्नल पण कोणाला जाणार आहे? लिव्हर आणि पॅन्क्रियासला, पण दुसरा हॉर्मोन घेऊन जाईल. पण हा हॉर्मोन काय सांगेल? त्याने सांगितलं बायकार्बोनेट आयन पाठवा. हा काय सांगेल की सेंड युअर रिस्पेक्टिव्ह ज्युसेस फॉर डायजेशन. प्रत्येक वेळेस नाही आले पाहिजे, जेव्हा फूड आला तेव्हाच आले पाहिजे, कारण की आपण काल बघितलं ते स्पिंक्टर ऑफ फूड आहे प्रेझेंट आहे, राईट. ते ओपन होतं. मग ते काय सांगतं? बाईल ज्यूस आणि लिव्हरला काय सांगतं? टू सिक्रीट सी बाईल. लिव्हरला आणि पॅन्क्रियासला काय सांगतं? टू सेंड दी बाईल ज्यूस अँड पॅन्क्रियाटिक ज्यूस. आणि थर्ड सिग्नल कोणाला द्यायचा असेल? मला सांगा, स्टमक काय करतं? स्टमक त्याचं गॅस्ट्रिक ज्यूस बनवतं, काम करतं. वन्स द फूड हॅज बीन एंटर्ड इन टू स्मॉल इंटेस्टाईन, दॅट गॅस्ट्रिक ज्यूस प्रोडक्शन शुड बी स्टॉप. ते स्टॉप झालं पाहिजे. त्याची काय करायचं आता? मग एक सिग्नल कोणाला पाठवायचा आहे? स्टमकला पाठवायचा. काय करायचा? टू स्टॉप द सिक्रेशन ऑफ gastric juice. So that's why this, whenever the food enters when acidic chyme, which is also called as partially digested food, त्यालाच आपण काय बोलतो? partially digested food. When the acidic chyme enters into, कुठे एंटर करता है? स्मॉल इंटेस्टाइन, राइट. इट सिक्रीट्स, काय सिक्रीट करते ते? 3 hormones. It secretes 3 hormones. And what are those 3 hormones? Those 3 hormones are, first hormone is secretin. पहिला कुठला hormone आहे? Secretin. ठीक आहे. The first hormone is secretin. Second hormone is CCK. CCK stands for cholecystokinin. छोले नाही. What is it? Chole. ठीक है. So it is called as CCK, cholecystokinin, right? And the third hormone is GIP. GIP stands for gastric inhibitory peptide. अगेन जेवढा पण हॉर्मोनवाला पार्ट येतो ना तुम्हाला, मग तेव्हा ते इन्सुलिन ग्लुकागॉन आलं होतं. आता हे 3 हॉर्मोन्स हा 12चा पण पार्ट आहे. सो अटेन्शन केअरफुली, राईट. नाव जरी गॅस्ट्रिक इनहिबिटरी पेप्टाइड आहे तरी सिक्रीट कोणी केलं आहे? स्मॉल इंटेस्टाईनने. काम कोणावर करणार आहे? गॅस्ट्रिक ग्लँडवर करणार, राईट. आता हे असे कन्फ्युजिंग थिंग्स असतात. म्हणजे स्टुडंटला गॅस्ट्रिक ग्लँडवर काम करतं, राईट, किंवा स्टमकवर काम करतं आहे. सिक्रीट करताना सिक्रीट स्मॉल इंटेस्टाईन करतो, काम त्याच्यावर करणार. सिक्रेटिन काय करेल? सगळ्यात आधी सिक्रेटिन वॉज द फर्स्ट हॉर्मोन विच वॉज डिस्कवर्ड. सिक्रेटिन काय? फर्स्ट हॉर्मोन. वर्ल्डमध्ये जो पहिला हॉर्मोन डिस्कवर केला गेला आहे तो कुठला होता? येस, सिक्रेटिन होता. दॅट वॉज सिक्रेटिन, राईट. सिक्रेटिनचं काय काम आहे? कोणावर ॲक्ट करतं हे? इट ॲक्ट्स ऑन, येस सार्थक, कोणावर काम करतं हे? लिव्हर अँड पॅन्क्रियाज. आणि त्यांना काय पाठवायला लावतं? टू सेंड, येस, टू सिक्रीट bicarbonate ions. काय? Bicarbonate ions. What is HCO3 minus? It is bicarbonate ion. का बरं हर्षिता? कशासाठी bicarbonate ion पाहिजे? Yes, to reduce the acidity of food. जे फूड खूप जास्त ॲसिडिक झालं आहे ते ॲसिडिटी कमी करायला ते तिकडनं बायकार्बोनेट आयन सिक्रीट करायला लावतं, राईट. cholecystokinin. अगेन इट ॲक्ट्स ऑन व्हॉट? परत सेम थिंग. कोणावर? आकाश? लिव्हर आणि पॅन्क्रियाज. पण हा काय सांगतोय? याने बायकार्बोनेट आयन सांगितले. हा काय ऑर्डर करतोय? येस, टू सेंड हिपॅटो पॅन्क्रियाटिक ज्यूस. म्हणजेच काय? टू सेंड बाईल अँड पॅन्क्रियाटिक ज्यूस फॉर, कशासाठी पाहिजे हे? डायजेशन. हे कशासाठी पाहिजे होतं? फूडची ॲसिडिटी कमी करायला. हे कशासाठी पाहिजे? डायजेशनसाठी पाहिजे. आणि हे प्रतीक्षा गॅस्ट्रिक इनहिबिटरी पेप्टाइड. हे साक्षी कोणावर काम करेल?
गॅस्ट्रिक ग्लँडवर, स्टमकवर. व्हेरी गुड. सिक्रीट कोणी केलं? स्मॉल इंटेस्टाईनवर. इट वर्क्स ऑन, इट ॲक्ट्स ऑन गॅस्ट्रिक ग्लँड किंवा स्टमक. कशासाठी? काय सांगेल सार्थक हे? येस, टू स्टॉप और टू इनहिबिट द सिक्रीशन ऑफ व्हॉट? येस, सिक्रीशन ऑफ, कोणाचं सिक्रीशन? येस, गॅस्ट्रिक ज्यूस. गॅस्ट्रिक ज्यूसचं सिक्रीशन काय करायचं? स्टॉप करायचं. टू स्टॉप द सिक्रीशन ऑफ गॅस्ट्रिक ज्यूस. ओके, आता हे सगळं कामं झालंय. मग आपण डायजेशन बघू. मला सांगा, बाईल ज्यूसकडे आहे का काही डायजेशन ऑफ? बाईल ज्यूसकडे प्रोटीनच्या डायजेशनसाठी नाही, राईट. दुसरं कोण आहे? पॅन्क्रियाटिक ज्यूस. पॅन्क्रियाटिक ज्यूस, आता आपण प्रोटीनचं डायजेशन केलंच नव्हतं. स्टमकमध्ये फक्त आपण जे मोठ्या चेन होतं ना, छोट्या चेनमध्ये कन्वर्ट केलं होतं. आता आपण काय करणार? नाऊ व्हॉट वी आर गोइंग टू डू? ॲक्च्युअल डायजेशन. पॅन्क्रियाटिक ज्यूसकडे कोण होतं? व्हॉट वॉज देअर इन द पॅन्क्रियाटिक ज्यूस फॉर द डायजेशन? ट्रिप्सिनोजेन, कायमोट्रिप्सिनोजेन आणि प्रोकार्बॉक्सीपेप्टाइड्स. ओके, इथपर्यंत कळलं का? तिथून पुढचं थोडंसं कॉम्प्लिकेटेड टॉपिक आहे. ते इनॅक्टिव्हचं ॲक्टिव्ह. इथपर्यंत समजलंय? स्मॉल इंटेस्टाईनपर्यंत समजलं? हे दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, जे कुठेच टीच केलं जात नाही. आपण का घेतोय? बिकॉज 12thला पण हे डायरेक्ट काय स्टार्ट करतात सगळे? डायजेशन बघतोय ना आपण, फक्त डायजेशन स्टार्ट करतात की ट्रिप्सिनोजेन आता पुढे कन्वर्ट होईल, ॲक्टिव्ह होईल आणि मग तो बाकीच्यांना ॲक्टिवेट करेल आणि नॉट. दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट पार्ट, बिकॉज हा आणि 12चा पार्ट दोघं कनेक्टेड आहे. इन्सुलिन, ग्लुकागॉन पण त्या चॅप्टरमध्ये. एंडोक्राईन सिस्टमचा एक सेपरेट चॅप्टर आहे तुम्हाला. 12 to 15 मार्क्सचं वेटेज आहे बोर्ड्सला त्या चॅप्टरला, 70 मार्क्सच्या पेपरमधलं. राईट, त्याच्यामधले हे 3 हॉर्मोन्स आहेत, ते 2 हॉर्मोन्स होते, ग्लुकागॉन, इन्सुलिन. अजून एक हॉर्मोन कुठला बघितला? मला सांगा. जसं ग्लुकागॉन, इन्सुलिन वॉज दी अपोजिट हॉर्मोन्स ना, अँटेगोनिस्टिक हॉर्मोन. याच्यासारखं कुठे, याचा अपोजिट कोणता हॉर्मोन आहे? गॅस्ट्रिक इनहिबिटरी पेप्टाइडच्या अपोजिट. Glucagon increases blood sugar level. Insulin decreases blood sugar level. What about this? अरे नहीं. What is its role? What is the role of GIP? It stops the secretion of gastric juice production. मग याच्या अपोजिट कोण काम करतं? दिमाग की बत्ती जलाओ. बोल बोल सार्थक. It stops the secretion of gastric juice production. मग स्टॉपचं अपोजिट काय असतं? Starts the secretion of gastric juice production. Which hormone is that? Gastrin. Very good. Gastrin आणि हा अपोजिट काम करतोय ना, तो स्टार्ट करतोय, हा स्टॉप करतोय. याला बोलतात 360 डिग्री स्टडीज. सगळं कनेक्ट करायचं, नुसतं शिकायचं म्हणून शिकायचं असं नाही, सगळ्याशी कनेक्ट करत जायचं, तेव्हा ते फिजिओलॉजी लक्षात राहतं. ठीक आहे. गॅस्ट्रिन, आता मी तुम्हाला तेच म्हणते ना, आता आपण घेतो एवढं याच्यामध्ये, त्यामुळे insulin and glucagon are the antagonistic hormones and GIP and gastrin is the opposite hormones. Okay, इथपर्यंत क्लिअर आहे? राईट.
1:155 म्हणजे 1 तास 2 मिनिटे. कुठून करता मॅम स्टॉप?